संभाजी महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। बोलो रे भाई सब संतन की जय। धन्य महाराज, धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरी नारायण। नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याशी माय प्रसवली। प्रसवली तया कुळाचा उद्धार, तो तरी निर्धार। नामा म्हणे नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याशी माय प्रसवली। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। काषाय वस्त्रं करदंडधारिणं कमंडलु पद्मकरेण शंखं चक्रं गदा भूषित भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम। ज्ञानेश्वरा करुणा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे। निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी ज्ञानवंत कीर्तिवंत यशवंत गुणवंत वरदवंत चारित्र्य संपन्न प्रजा हितदक्ष जाणता राजा। रायगडाच्या मंदिरी देव वसे शिवराया, त्यांच्या चरणी झिजवितो मी माझी काया। जगदीश्वराच्या नावे ज्यांची ख्याती, जगदीश्वराच्या नावे ज्यांची ख्याती। प्रणाम माझा राजा शिव छत्रपती श्री विठ्ठल। महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरी नारायण। नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्यासी माय प्रसवली। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग भगवान परमात्मा पांडुरंगाचे सगळ्यात लाडके आणि लढिवाळ भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा, ज्या शिलवान कुलवान कुळात जी मुलं जन्माला येतात त्यांच्या आणि विशेषत्वानं त्यांच्या मात्या पित्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणारा अभंग आहे। बेटा अभंग नामदेव महाराजांचा आहे, कृतज्ञता व्यक्त करणारा आहे। अभंगावती निरूपण करण्याच्या अगोदर वारकरी संप्रदायाची परंपरा आहे। कार्यक्रम का आहे, कशा करताय, त्याचं नैमित्तिक कारण काय आहे याचा परिहार द्यावा लागतो। जरी आपल्या श्रोते सज्जन मायबापाला याची कल्पना असली तरी सुद्धा वक्ता या नात्यानं सांगणं आणि त्यावर निवेदन करणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं। या ठिकाणी सर्व भाविक भक्तांच्या आशीर्वादानं प्रेरणेनं आदिशक्ती असणाऱ्या पुंजामाईंच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहणाचा कार्यक्रम आणि त्यानिमित्तानं त्रिदिनात्मक भव्य कीर्तन सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं। विशेषत्वानं परम आदरणीय परमश्रद्धेय
पूजनी वंदनी सद्गुरू श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान परम आदरणीय परमश्रद्धेय हरिभक्त पारायण गुरुवर्य भास्कर गिरीजी बाबा, हरिभक्त पारायण स्वामी प्रकाशानंद गिरीजी बाबा, श्री क्षेत्र देवगड संस्थान, त्याचप्रमाणे परम आदरणीय परमश्रद्धेय चंद्रकांत महाराज सांगळे गुरुजी यांच्या प्रेरणेनं आणि श्री वामनभाऊ पंडोरे बाबा यांच्या अधिपत्याखाली आणि आमचे परम आदरणीय परमश्रद्धेय हरिभक्त पारायण बालू महाराज पंडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या नामसप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि विशेष म्हणजे हा जो त्रिदिनात्मक नामसप्ताह आहे, आदिशक्ती महान साध्वी पुंजामाईंच्या मंदिराचा आणि कळशारोहणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रथमतः भगवान परमात्मा पांडुरंगाच्या, ज्ञानोबा तुकोबांच्या, भगवान शिवजींच्या, त्याचप्रमाणे श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा, राष्ट्रसंत गाडगे बाबा गणरायाच्या आणि महाराष्ट्रातील थोर साधू संतांच्या आशीर्वादानं आणि या सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं। प्रथमतः सर्व श्रोते सज्जन मायबापाचं मनापासून मनापर्यंत स्वागत आहे। विशेषत्वानं आज नामांकित असणारे मृदंगाचार्य, महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारे गायनाचार्य महाराज मंडळी, विणेकरी बाबा, सोबदार महाराज, व्हिडिओ शूटिंग आहे, त्याचप्रमाणे उत्कृष्ट असणारी आमची साऊंड सिस्टीम, एकदा त्यांच्या करता टाळी द्या। आणि गायक, वादक, सर्व अन्नदान करणारे आणि ज्यांनी या कार्याकरता मदत केली अशा सर्व दात्यांना प्रथमतः मी विनम्र अभिवादन या ठिकाणी करतो। माता गाणारे सुंदर, वाजवणारे सुंदर आणि आज माझ्याबरोबर आलेले महाराज, आमचे जिल्हा परिषदेमध्ये ज्यांनी वरिष्ठ लिपिक म्हणून काम केलं असे आमचे रामकृष्ण बर्डे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर माझे बंधू गायक आणि हार्मोनियम वादक असणारे दीपक काळे सर आज या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रतीक भाऊ, आपण सर्व, आमचे बालू महाराज, मी तुमचे आभार मानतो। त्यांची धडपड, त्यांची पळपळ आपण सर्वांना पाहिली, परंतु आज हे जे रोपटं लावलंय ना, ते रोपटं काही वर्षापूर्वीच खऱ्या अर्थानं लावलं आणि बाबांच्या शुभ हस्ते आज ते रोपटं बहरणार आहे। इवलेशे रोप लाविले द्वारी, त्याचा विलू गेला गगनावरी। म्हणून आज त्यांच्या संकल्पनेला आपल्या सर्वांच्या साक्षीनं, सर्वांच्या मदतीनं आणि विशेषत्वानं त्यांनी एवढी कृतज्ञता व्यक्त केली की मला सांगितलं, महाराज ही पळपळ तर ठीक आहे, परंतु बाकीचं जे नियोजन केलं ते सर्व या परिसरातील येथील तरुण मंडळीचे विशेष आभार आहे। बरं, तुम्हाला भगवान परमात्मा आणि आदिशक्ती साध्वी पुंजामाई माता काहीच कमी पडू देणार नाही। असो म्हणून आता गाणारे सुंदर, वाजवणारे सुंदर, हार्मोनियम वादक अतिशय छान आणि ऐकणाऱ्याचं वर्णन तर न केलेलंच बरं, अशी सगळी गुणवान मंडळी। मग आता सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांमध्ये माझ्यासारख्या छोट्या माणसाचा छोटा परिचय एका मिनिटात देतो, कीर्तनाला प्रारंभ करतो। तसं तुम्ही मला ओळखता, काय परिचय द्यायचं कारण नाही, पण जरा जग सोशल मीडियाचं असल्यामुळं थोडासा परिचय द्यावाच लागतो। ओळखता पण तरी सुद्धा जाहिरात महत्वाची असते, म्हणून एकाच मिनिटात माझं नाव हरिभक्त पारायण शिवशाहीर कल्याण महाराज काळे पाटील, गाव माझं भातकोडगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर। माय बापा आता चौथीमध्ये असताना ज्यांच्यामुळे देव टिकला, धर्म टिकला, संस्कृती जिवंत राहिली, वारकऱ्यांच्या गळ्यातील माळ, गळ्यातील टाळ आणि कपाळाचा गंध आणि आया बहिणींच्या कपाळाचं कुंकू ज्यांच्यामुळे अबाधित राहिलं, ते महाराष्ट्राचं लाडकं दैवत। कदाचित त्या राजाचं मंदिर नसेल, पण कोट्यावधीच्या दह्याच्या मंदिरावरती विराजमान झालेलं दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। महाराजांचा शाहिरी पोवाडा इयत्ता चौथीमध्ये गायला MA पर्यंत माझं शिक्षण झालं। MA संगीत कला विशारद आहे आणि महाराष्ट्रातले तुमच्या सगळ्या मायबापांच्या आशीर्वादानं 400-450 पुरस्काराचा मानकरी आहे, आपल्या पुंजामाईच्या आणि गुरुवर्य बाबांच्या आशीर्वादानं। केवळ छत्रपतींचा इतिहास किंवा कीर्तन केवळ महाराष्ट्रात नाही तर दिल्लीला आणि परदेशात सुद्धा मला जाण्याची संधी मिळाली। आणि आमच्या गायनाचार्य महाराज मंडळी करता मुद्दाम सांगतो की कीर्तनी परंपरा काय आहे हे परदेशातली मुलं ज्या वेळेला मुंबई विद्यापीठामध्ये येतात
आणि त्यांना कीर्तनी परंपरा काय, कारण हरिदासी कीर्तन आहे, नारदीय कीर्तन आहे, गाडगे महाराज पंथाच्या कीर्तनाची एक परंपरा वेगळी आहे, कैकाडी महाराजांच्या कीर्तनाची परंपरा वेगळी आहे आणि वारकरी संप्रदायाची परंपरा वेगळी आहे. मग त्यामध्ये वारकरी संप्रदायाचं कीर्तन काय असतं हे मुलांच्या अभ्यासाकरता बाहेरून येणाऱ्या माझ्या कीर्तनाची निवड झाली. हे माझं नाही, बाबांच्या आणि आदिशक्ती पुंजामाईंचे आशीर्वाद आहे. आणि म्हणून अनेक कार्यक्रम महाराष्ट्रभर केले आणि आता गेल्या 15 ते 20 वर्षापासून ज्यांनी मला सांगितलं, कल्याण महाराज आवाज छान आहे तुमचा, कीर्तनातून सुद्धा तुम्ही शिवचरित्र सांगत जा, असा ज्यांनी मला आदेश दिला, शब्द लक्षात ठेवी जा, काय दिला, आदेश दिला आणि सूचना केली, ते म्हणजे गुरुवर्य भास्कर गिरीजी बाबा. आणि त्यांच्या आशीर्वादानं मी हरी कीर्तनाला प्रारंभ केला. महाराष्ट्रात हा फेटा वापरणारी मंडळी खूप कमी आहे. हे साधन आहे, हा ब्रँड आहे, बाबांचा ब्रँड आहे की नाही, साधन आहे. परंतु मी कीर्तनात वापरतो. बाबांनी त्यांच्या हातानं हा फेटा ज्या वेळेला मला दिला, म्हणून मी नेहमी सांगत असतो, हा केवळ बाबांचा फेटा नाही तर माझ्या गुरुमाऊलीची चरणकमल मी दररोज माझ्या माथ्यावरती मिरवतो, याचा मला विशेष आनंद वाटतो. आणि म्हणून बाबांचा आशीर्वाद मिळाला आणि कीर्तनाला प्रारंभ केला. आणि आज अनेक ठिकाणी महाराष्ट्राच्या बाहेर कीर्तनाचे कार्यक्रम करतो. काल जालना जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणी कार्यक्रम होते, तो केला, पण ओढ होती आमच्या पुंजामाईच्या कार्यक्रमाला येण्याची आणि ती आज स्वप्न खऱ्या अर्थानं पूर्ण झालं. केवळ अनेक चॅनलवरती तुम्ही मला पाहिलं असेल, झी टॉकीजच्या मनमंदिरा गजर भक्तीचा या कार्यक्रमात अनेक वेळेला तुम्ही मला पाहिलं. आणि आता पुन्हा गुरुवारपासून म्हणजे परवा दिवशीपासून संध्याकाळी 6 वाजता संताने सरता केलो तैशा परी, चंदनानं बोरी व्यापिल्या, मित्र कसा असावा, मैत्री कशी असावी, मित्रत्व कसं असावं, सतसंग जीवनात कसा करावा, यावर आधारित सुंदर हरिकीर्तन सलग 3 दिवस जी टॉकीजला आहे, ते सुद्धा तुम्ही पहा. आणि ज्यांनी मला खऱ्या अर्थानं आशीर्वाद दिला, आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान परम आदरणीय परमश्रद्धेय शांतीब्रह्म वाणीभूषण, हे शब्द बाबाला तंतोतंत जुळतात. मी तर म्हणतो महाराज, माऊलीची ओवी माझ्या गुरुवर्य बाबांच्या, आपल्या बाबांच्या करता अगदी तंतोतंत बाबांकडे बघितल्यानंतर ते आठवल्याशिवाय राहत नाही. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द दैशे कल्लोळ अमृताचे. म्हणून महाराष्ट्रात संतत्वाची लक्षणं, शब्द ऐका, संतत्वाची लक्षणं आजच्या काळात ज्या महात्म्यामध्ये ओतप्रोत भरलेली आहेत, ते म्हणजे गुरुवर्य भास्कर गिरीजी बाबा, श्री क्षेत्र देवगण संस्थान, आणि त्यांच्या आशीर्वादानं हरिकीर्तनाला प्रारंभ केला. आज कीर्तनाचा हा 2रा दिवस आहे. एक लक्षात घ्या, सप्ताह 3 दिवसाचा असू द्या, सप्ताह 4 दिवसाचा असू द्या, सप्ताह 5 दिवसाचा असू द्या, सप्ताह 7 दिवसाचा असू द्या, सप्ताह 15 दिवसाचा असू द्या, वारकरी संप्रदायाची काही दंडक आहे, वारकरी संप्रदायाचे काही दंडक आहेत, वारकरी संप्रदायाचे काही नियम आहे. जशी देशाला घटना आहे, वारकरी संप्रदायाला सुद्धा घटना आहे. जशी देशाला आचारसंहिता आहे, तशी वारकरी संप्रदायाला सुद्धा आचारसंहिता आहे. कुठल्या दिवशी कुठलाही अभंग चालत नाही, लक्षात घ्या. कुठल्याही दिवशी कुठलाही अभंग चालत नाही. सप्त्याला ज्या दिवशी सुरुवात होते त्या दिवशी काय करावं लागतं, तर देवाच्या रूपाचं, गुणाचं, नामाचं वर्णन करणारा अभंग असावा लागतो. उदाहरणार्थ, आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशीमाळ गळा गोपीचंद्र टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नियम, तो देवा परम पूज्य जगी. किंवा आवडे हे रूप गुजरे सगुण, पाहता लोचन सुकावले, आता दृष्टीपुढे ऐसा चेतुर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा लांचावले म्हण लागलीशी गोडी, ती जीवे न सोडी, ऐसे झाले तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी, पुरवावी आळी माय बापा. याचा अर्थ असा आहे, पहिल्या दिवशी देवाचं रूप, देवाचं गुण आणि देवाचं नाम हे पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारानं घेणं बंधनकारक असतं. बाकीचा अभंग चालत नाही. नंतर मध्यंतरी भक्तीपर, उपदेशपर असे अभंग त्या ठिकाणी मध्यंतरी चालतात. नियम नंबर 1, पहिल्या दिवशी नाम, रूप आणि गुण झालं. मध्ये संतपर, भक्तीपर अभंग. आणि अजून एक, काल्याच्या आदल्या दिवशी देवाकडे करावी लागत असते मागणी. काय करायची असते, मागणी.
उदाहरणार्थ ऐसा पुत्र देई संता तरी त्या आवडी पंढरीनाथा गीता नित्य नेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे संताच्या चरणा करी मस्तक ठेंगणा कन्या भावी भागीरथी तुझे प्रेम जिचे चित्ती ऐशे करी संत जना दाशी जनीच्या निधाना किंवा हीच भावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकून येदी हरी संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. म्हणजे 7 दिवसाच्या सप्त्यामध्ये 3 दिवसाच्या सप्त्यामध्ये कीर्तनकार हा नियमानं 3 वेळेला बांधलेला असतो. पहिल्या दिवशी नाम रूप आणि गुण, दुसरा नियम काल्याच्या आदल्या दिवशी मागणी आणि काल्याच्या दिवशी बाकी काही नसतं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. आता ज्यांचं कीर्तन दुसऱ्या दिवशी असतं, आताचा दुसरा दिवस आहे ना, ज्या कीर्तनकाराचं कीर्तन हे दुसऱ्या दिवशी असतं त्या कीर्तनकाराला सुद्धा नियम आहे. माहितीये तुम्हाला? सांगू शकेल कोणी मायबापा? माहितीये? हो, दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनकाराला सुद्धा एक नियम आहे, पण थोडी वारकरी संप्रदायानं सूट दिलेली आहे. कोणती सूट आहे तुम्हाला सांगू? दुसऱ्या दिवशीचं जे कीर्तन असतं ते पहाटे 4 वाजेपर्यंत जरी चाललं, अजिबात कोणी कणायचं नाही. असं कुठं असतं का? इतका वेळ कुठे कीर्तन करीत असतात का? अजिबात कणायचं नाही. याचा अर्थ इतका वेळ होईल असं काही नाही, अगदी वेळेमध्ये होईल. त्याच्याबद्दलची काही तुम्ही चिंता करू नका. ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. विठ्ठल. पण अजून एक आपल्याला सवय माहिती आहे बघा ना, ज्या दिवशी सप्त्याला प्रारंभ झाला काही छान पत्रिका केली महाराजांनी. काही छान पत्रिका केली. काल काय झाला? सप्त्याचा प्रारंभ. किती शब्द सुंदर आहे. आणि आता पूजनीय वंदनीय स्वामींच्या काल्याच्या बरोबर आहे ना कीर्तनानं सप्तेची काय होणार? सांगता. शब्द किती गोड आहे. प्रारंभ, सांगता. पण एवढे दररोज पत्रिका वाचतात तरी सुद्धा हे 2 शब्द लोकांच्या लक्षात येत नाही. आणि नाहीतरी आपल्याला एक सवयच आहे. मी आल्याबरोबर एका गावात गेलो, पहिल्या दिवशी माझं कीर्तन होतं आणि एका म्हाताऱ्याला म्हटलं, बाबा आज गावात काय आहे? महाराज आजपासून आमच्या गावात सप्ताह बसला. म्हटलं बसला? मनात म्हटलं हा कस काय उठला? हा बसायलाच पाहिजे होता, ऐक नाही. सप्ताह बसत नाही. सप्त्याचा काय होतो? प्रारंभ होतो. उभारीला ध्वज. त्या दिवशी ध्वजपूजन, वीणापूजन, मृदुंगपूजन, गाथ्याचं पूजन, माऊलीच्या ज्ञानेश्वरीचं पूजन, नाही का, हे पूजन असतं. त्या दिवशी सप्त्याचा काय होतं? प्रारंभ. आणि काल्याच्या दिवशी सांगता. पण ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत ना, आणि माणसं चांगल्याच नावं ठेवतात, वाईटाला नावं ठेवून प्रसिद्धी होत नाही. माणसं नेहमी चांगल्याला वाईट ठेवलं की जरा प्रसिद्धीच्या झोकामध्ये येतात, असा त्यांचा समज असतो. लक्षात घ्या. आता पहा तुम्ही, चांगल्याला वाईट म्हणणार आणि वाईटाला चांगलं म्हणणार. उदाहरणार्थ आता कीर्तन संपलं, तुम्ही पिक्चर पाहिला आणि घरी गेले, घरचे काय म्हणतात? सुटला. काय सुटला? काय सुटला? पिक्चर. पहा बर का, पिक्चर पाहिला घरी गेले, घरचे म्हणतात सुटला काय? पिक्चर. आणि आता कीर्तनानं घरी जा, घरचे म्हणतील मोड. पिक्चर सुटला, कीर्तन मोडलं. म्हणजे ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याला माणसं नावं ठेवल्याशिवाय. नाही तरी महाराज कसेही राहा, लोक नावं ठेवणार म्हणजे ठेवणार, कसेही राहा. आता आजचं माझं कीर्तन ऐकून जर साध्वी आदिशक्ती पुंजामाईच्या आशीर्वादानं आपण त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि गुरुवर्य बाबांच्या हाताने नका का होईना पण पुंजामाईच्या त्या ठिकाणी समोर माळ ठेवली, बाबांना वंदन केलं आणि गळ्यात जर एखाद्यानं माळ, आजचं माझं कीर्तन ऐकून जर उद्या एखाद्या तरुणानं गळ्यात माळ घातली, समजा आजचं माझं कीर्तन ऐकून जर उद्या एखाद्या तरुणानं पुणतगावच्या गळ्यात माळ घातली, पहावर का, आणि त्याच्या गळ्यातली माळ जर त्याच्या मित्रानं स्टँड वरती पाहिली, ते लगे कसे करत, जय हरिओ महाराज, पाहिलं माळ घातली
नावं ठेवणार. आणि नाही जर माळ घातली तर तेच दुसऱ्याला काय म्हणतं, त्यांचं घर कधी माळकरी होतं का, त्यांचा कधी माळकरीशी संबंध आला का. माळ घातली तिकून सुख नाही, नाही माळ घातली तिकून सुख नाही. एखादा माणूस जर गावात येतच नसला, वस्तीवरच जर राहिला, तर गावातले काय म्हणतात, चहा प्याता घर कोंबडा येते. आणि ते जर दररोज गावात दिसलं जे हरिक्याला का बाकीचे काय म्हणतात, घरी काम नाही ना. कसंही राहा, लोक नाव ठेवणार. आज किती माय मावले आल्यात. आणि तुम्हाला सांगू महाराज, बालू महाराज, ह्या 5-6 महिन्यात काय झालं काय ना, पुरुष मंडळीपेक्षा महिला मंडळ जरा ज्यादा खुश आहे. लाडकी बहीण, अरे हा माझ्या कुठं लक्षात आहे. हा, शिवाय कोणाची, हो मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण. झाल्यात बऱ्याच कट झाल्या. आता 4 व्हीलर दारात कट, सरकारी नोकरीला कोणी कट. आणि आता तर KYC काय माहिती तुम्हाला ही गंमत. तिथं त्यांना सगळं कळतं. मग पतीकडे किती इस्टेट आहे आणि आपल्या माहेर वडिलाकडे सुद्धा किती इस्टेट आहे हे त्यांना कळणार आहे. म्हणून KYC. म्हणून तुम्हाला आणखी मिळो त्याच्याबद्दल आमची काय हरकत नाही. किती पगार आहे तुम्हाला आता, आले का, आले नाही, येते ना, बरं आहे, तुम्हाला आणखी मिळो. किती येतं तुम्हाला, 1500 रुपये. हे म्हणजे 1500 रुपये तुम्हाला येतात. भोळ्या आहेत रे तुम्ही, भोळ्या भोळ्या. तुम्ही नवऱ्याला भोळा महादेव म्हणता, हा तुमचा भोळेपणा आहे. उलट तुम्ही भोळ्या पार्वती आहे. हे 1500 रुपये तुमच्या एकटीचे नाहीत. आणि हे तुमचे कसे एकटीचे नाहीत हे सांगण्याकरता महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाच्या वतीनं आमची निवड केली. ऐका, हे 1500 रुपये तुमच्या एकटीचे नाहीत हे तुम्हाला माहिती आहे, माहिती आहे नाही ना. ऐका, तुम्हाला महाराज आमच्या तर हातात 1500 रुपये बरोबर येतात. होय ते बरोबर आहे, पण तरी ते 1500 तुमचे नाहीत, 1000 तुमचे आहेत. आणि वरचे 500 रुपये कोणाचे माहिती आहेत. तुम्ही GR वाचा, त्याच्यात लिहिलेलं आहे 1000 तुम्हाला आणि पुढे नाव दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं वरचे 500 रुपये ज्या ज्या गावात कल्याण महाराजाचं कीर्तन असेल, कीर्तन संपल्यानंतर दर्शनाला येताना काही काही इकडं यायचंच नाही. तसे भाऊ काही गरज नाही, लावली दिले. हा माझा विनोद झाला. तुम्ही दिलेत. तुम्हाला आदिशक्ती साध्वी पुंजामाई माता आणि गुरुवर्य बाबा काही कमी पडू देणार नाही. लक्षात घ्या, काहीच कमी पडू देणार नाही. म्हणून म्हटलं, पण तरी सुद्धा तुमचे हे 1500 रुपये नाही, मला नका देऊ. पण 500 रुपये कोणाचे माहिती आहेत, भाऊजीचे आहेत. 1000 तुम्हाला आणि 500 भाऊजीला. तुम्हाला ते तर आमच्याच हातात असतात. पण भाऊजी कोणते हे नाही. हा गळ्यात माळकरी अमके तमके हे भाऊजी नाही. मुख्यमंत्री सुद्धा लाडके भाऊजी 500 रुपये त्यांच्याकरता सांगितलेले आहेत. तुमचा एकदा 1500 रुपये पगार झाला, कोणते भाऊजी, तुम्ही घरी 500 रुपये 1500 रुपये मोजीत बसल्या की मुख्यमंत्र्याचे लाडके भाऊजी गावातून पावली खेळत येणार आणि तुम्हाला म्हणणार फाडून टाकेल. महाराज काही काही म्हणायला बसले, कल्याण बाबाला सवय दिसते असं. अहो आता मला या ठिकाणी मी इथपर्यंत आलो, आपल्या नागमोडी तिथे आहे ना यस कॉर्नर, तिथपर्यंत आलो. मला पुन्हा भाऊंनी फोन केला, म्हणे महाराज नाही नाही पाठीमागे या, तुमचा सत्कार करायचा आहे. मी म्हटलं बरोबर येतो पाठीमाग. म्हणून तिथं चहा घेतला, त्यांनी सन्मान केला आणि तिथून थोडं पुढे निघलो. मला जरा तहान लागली. तिथं कॉर्नरला मी आमच्या बंधू दीपकला म्हटलं पाण्याची बॉटल आणाव, म्हणून ते पाण्याची बॉटल आणायला गेले. तेवढे ते गाडी जवळून गेली मोटरसायकल आणि त्यातलं एक जण काय म्हणतो, बाबा तर धाब्यावर रे, हाय का मग आता पाणी नको पिऊ का. लोकाचा लय कार्यक्रम अवघड आहे, लक्षात घ्या. म्हणून आनंदी राहा, सुखी राहा आणि हसा. हसल्यानं काय होतं, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. अटॅक फिटॅक येण्याची शक्यता
कमी असते. आणि एक सांगतो तुम्हाला, ज्यांनी देह दिलाय ना, अरे त्याचं नामस्मरण करा. जीवनात आनंद होईल आणि तुमचं कल्याण होईल, असं कल्याण सांगतो. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. तू भज मन नारायण, तू भज मन नारायण, तू भज मन नारायण, तू भज मन नारायण. तू भज मन नारायण, तू भज मन नारायण, नारायण तू भज मन नारायण. अधून मधून तुम्ही आम्हाला वा वा क्या बात है असं म्हणत जा ना. अरे काय छान चाल गायली महाराज. महाराजांचं नाव माझ्या करेक्ट करेक्ट. हा, मी ते लक्षात आणत होतो. प्रसाद दादा आणि ऋषिकेश दादा. वा, काय छान चाल म्हटले महाराज. किती गोड, ऐकत राहावं असं वाटत होतं. मग आपण आपल्या माणसाचं कौतुक करा ना, पण नेमकं तेच आपल्याला जमत नाही. काय छान चाल गायली. लोक लय भारी आहेत. चाल झाल्यावर घरून चालीवर येते. ऐकायला पाहिजे चाल मार. काय छान चाल म्हटली. मग कीर्तन संपल्यावर त्यांना म्हणायचं, माऊली काय छान चाल झाली, नका का त्यातलं काही कळाना, पण चांगलं म्हणायला काय हरकत आहे का म्हणतील. पण काय म्हणतील, चाल बरी झाली, पण दोघांपैकी एकाची पट्टी कमी पडली, तुझी लावून पहाय. पट्टी कमी पडली. आता एक किरण दादा आमचे, सोमनाथ दादा छान मृदुंग वाजवतात लेकर. मस्त. आपण नंतर कौतुक करायचं, मजा आली बर का, वा क्या बात आहे. नका का धानता काळाना, पण कौतुक करायला काय हरकत आहे. तसं नाही, भेटतील पण काय म्हणतील, मृदुंग छान वाजला, किती बोल झाले, तुला किती येते हे पहिलं सांग ना. ते माझ्याकडे दळे दळे मामा आमचे, त्यांचं लक्षच आहे सगळ्यांकडं. कोणी जर म्हटलं बेस द्या, थोडा ट्रिबल द्या, हा गेन द्या, असं करा, मॉनिटर वाढवा, त्यांचं लक्षच आहे बघा. मग मी जर त्यांना आता म्हटलं वाह क्या बात है, आणि मी जर म्हटलं आज जरा जमलं नाही, असं का, एखादा बॉक्स बंद करायला बसले असं. म्हणून आपण आपल्या माणसाचं कौतुक करा. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारुळी आनंदे. आणि आता जीवनाचा भरोसा राहिलेला नाही. लक्षात ठेवणं, भंगूर नाही भरवसा, ग्रास गिळे सत्ता नाही हाती. म्हणून आता एकमेकाला आपुलकीनं प्रेमानं वागणं हा मार्ग आम्हाला खऱ्या अर्थाने संतांनी दाखवला. मार्ग जाऊन गेली आधी दयानिधी संतते, गेल्या दिगंबरेश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आजही अरे गुरुवर्य बाबांच्या सारखे महात्मे या कलियुगात, हे माझं ते माझं, अमक माझं तमक माझं, हे मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजे, असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे, एवढं जग माझं 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 म्हणणारं सध्याचं एक कलियुग. पण अशाही कलियुगामध्ये माझी साध्वी पुंजामाई असेल, किंवा गुरुवर्य किसनगिरी बाबा असतील, आणि पूजनीय वंदनीय भास्करगिरी बाबा असतील, अरे आजच्या काळात तुमच्या माझ्या करता सुद्धा त्यांचा एकच विषय तो त्यांचा झाला नारायण. 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 नावरे
माता पिता विषय तो त्यांचा झाला नारायण, म्हणून ज्ञाना करता ज्ञानोबा राय. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा राय, वैराग्य म्हटलं तुकोबा राय, लढिवाळ भक्ती म्हटलं नामदेव महाराज. आपल्या कर्मामध्ये देवाला कसं पाहावं सावता महाराज. आपला व्यवसाय करून भगवत भक्ती कशी करावी याकरता सकल संत, आणि या सकल संतांमध्ये बघा बर का, ज्यांचा प्रपंच श्रीमंत होता सगळ्यात, पण त्याही पेक्षा ज्यांचा परमार्थ श्रीमंत होता कोण? सकळ संता माझी राजा स्वामी एकनाथ, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. सकल संता माझी राजा एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. आणि त्या संतांमध्ये लढिवाळ भक्त नामदेव महाराज कृतज्ञता व्यक्त करतात. एक गोष्ट लक्ष द्या, पटपट सांगतो माय बापा. काही वेळेला मुलात काय असतं ते बापाला कळत नसतं, काही वेळेला बापात काय असतं ते मुलाला कळत नाही. काय म्हटलं? काही वेळेला बापात काय असतं मुलाला कळत नसतं, काही वेळेला मुलात काय असतं ते बापाला कळत नाही. उदाहरणार्थ, बापात काय ताकद आहे मुलगा असूनही कळालं नाही, याचं मूर्तिमंत उदाहरण बालू महाराज, शांतीब्रह्मनाथ महाराज आणि त्यांचा मुलगा हरिपंडित. आपले वडील किती भगवत भक्त आहेत, किती भगवत भक्त आहे. जगाचा मालक अखिल गुण ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा पांडुरंग आपल्या वडिलांची भक्ती पाहून, प्रापंचिक श्रीमंती पाहून देव नाही आले बर का, पारमार्थिक श्रीमंती पाहिली आणि जगाचा मालक भगवान परमात्मा पांडुरंग केवळ 1-2 वर्ष नाही, 12-36 वर्ष नाथबाबांच्या घरी सेवा. नुसती सेवा नाही, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाये. अनन्य भक्ति भाव निळावंदित से पाये, अनन्य भक्ति भाव निळावंदित से पाये, अनन्य भक्ति भाव निळावंदित से पाये. ओ बाळू आरती स्वामी एकनाथा, ओ बाळू आरती स्वामी एकनाथा, हे हो बाळू स्वामी एकनाथा, ओ बाळू आरती स्वामी एकनाथा, एकनाथा. अबीर गुलाल उधळीत रंग रंग रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा खरी नाचे माझा सखा पांडुरंग. पण कळालं नाही कुणाला? मुलाला. नाथांचं कीर्तन गोदावरीच्या वाळवंटामध्ये सुरू होतं बालू महाराज, आणि नाथबाबा बोलून गेले. असा समाज जमला आणि नाथबाबा म्हणाले, हे बघा, आज तुमच्या मनात जर काही इच्छा असेल, संकल्प असेल तर देवाला मागा, तुमचा संकल्प देव पूर्ण करी. कोण म्हटलं? नाथबाबा. आणि लोकाला सांगितलं. एक बाई होती एवढ्या समाजात, महिला मंडळ भरपूर होतं, एक बाई होती पण तिला नेमका मुलगा नव्हता. आणि नाथबाबा म्हटले, मनात तुमच्या संकल्प असेल तर बोला, देव तुमची इच्छा पूर्ण करील. तिला मुलगा नव्हता. तिनं डोळे झाकल्याने म्हणाली, मला जर मुलगा झाला ना 1000 ब्राह्मण जेवायला घाली. गेली बोलू.
आता खरं सांगू, तिचीच पंचायत होती. डोल आल्याशिवाय आणि लाडकी बहीण आल्याशिवाय सकाळचा प्रश्न मिटला, पण संध्याकाळची चूल पेटत नव्हती. अशी अवस्था. पण गेली बोलून, मला जर मुलगा झाला आणि 1000 ब्राह्मण जेवायला घाली. आता तिचंही खरं होतं. ती मनात काय म्हटली, कशाचं काय होतंय बोला. पण तिने एक विचार करायला पाहिजे होता, ते कीर्तन कल्याण महाराजाचं नाही, नाथ बाबाचं आहे. देवाला ऐकावं लागलं. काही दिवसाचा काळ गेला, छान मुलगा झाला, नाथांच्या पायावरती ठेवला. लक्षपूर्वक ऐका. आणि म्हणाल्या, नाथ बाबा तुम्ही म्हणाले ते संकल्प करा, पूर्ण झाला, मुलगा झाला. आई साहेब मग घेऊन जा बाळाला. नाही पण माझं एक चुकलं, मी म्हणाले होते 1000 ब्राह्मण जेवायला घाली. मग काय अडचण आहे? माझी ऐपत नाही हो नाथ बाबा. हरिपंडित जवळच होता, मोठ्यानं ओरडला, अरे कर्ज काढा कर्ज, 1000 ब्राह्मण जेवायला घाला, त्याच्याशिवाय संकल्प पूर्ण होणार नाही. नाथ बाबा मुलाला म्हटले, हरिपंडित असं बोलत असतात का बेटा? असं म्हणून बोलत असतात का? अरे तसं बोलू नये. काय बाबा, ही लोक बोलताना विचार करीत नाही आणि काही द्यायचं आलं ना यांच्या जीवावर येतंय. अरे बाबा शांत राहा. मग त्या बाईला पुन्हा नाथ बाबा म्हटले, खरंच तुमची ऐपत नाही का? नाही हो नाथ बाबा. मग असं करा, मला एकट्याला जीव घाला. हे सुद्धा पोराला पटलं नाही. पोरग पटकन काय म्हटलं, हरिपंडित असं कुठं असतं का? 1000 ब्राह्मण जेवायला घालायचा संकल्प तुम्ही एकटे, असं नाही चालत. नाथ बाबा म्हटले, असं करा, आम्हा दोघा बापल्याकाला जीव घाला. तो म्हटलं हा मग ओके. मग जमन. दुसऱ्या दिवशी छान स्वयंपाक त्या आईसाहेबाने केला. बसायला पाठ, पाठीला पाठ, उदबत्याचा घमघमाट, आमटीचा फुरका, सुंदर रांगोळी काढली. दोघं बापलेक जेवायला बसले. वदनी कवळ घेता झालं. तृप्तीचा ढेकर दोघाही बापलेकांना दिला. पण हरिपंडिताचा आधी आटोपलं. त्याने स्वतःची पत्रावळी उचलली, उकांड्यावरती टाकली. नाथ बाबांचं आठवलं, ती बाई पत्रावळी उचलायला आली. तेवढ्यात नाथ बाबा म्हटले, आई साहेब तुम्ही थांबा. का? तुम्ही नका पत्रावळी उचलू. मग हरिपंडित पत्रावळी उचलून टाकेल. का बरं? त्याचा अहंकार कमी करायचा होता नाथ बाबाला. अरे बेटा हरिपंडित, काय बाबा? अरे पत्रावळी उचल, माझं आटोपलंय. हरिपंडित आला, बापाच्या पुढची एक पत्रावळी उचलली. आता एक उचलली तर एकीच्या खाली दुसरी. हरिपंडित काय म्हटला, गळक्या संत आपल्या पप्पांनी 2 घेतल्या. या सोशल मीडियामुळं एका रात्रीत माणूस कुठं जातं, एका रात्रीत कुठं येण्याचा भरोसा नाही बरं का. मागच्या गणपतीला गाणं होतं, आमच्या पप्पांनी गणपती आणला. ते गेलं. आता 4-5 महिन्यापूर्वी होतं, रस प्यायलाय म्हणलं मा, आणि ते गेलं. आणि आता तर बाई मी पाण्याला जाते. बस कधी काय होईल अजिबात सांगता येणार नाही. तसं त्याला वाटलं आपल्या गळक्या संद पप्पांनी 2 घेतल्या, पण एक उचलली, त्याच्या खाली दुसरी, दुसरी खाली तिसरी, 5, 10, 50, 100, 200, 500, 700, 900, 950, 999. कळलं ना तुम्हाला? एकट्या नाथ बाबाच्या पुढून उचलायचा, उकांड्यावर टाकायचा. उकांड्यावर ढीग झाला. पत्रावळ्या संपत नव्हत्या. हरिपंडिताला घाम आला. 999 एकट्या नाथ बाबाच्या समोरून उचलल्या. आणि शेवटी त्याच्या लक्षात आलं, आता तरी संपल्या काय बघावं. म्हणून आपल्या बापाच्या पुढे पाहिलं तर 1000वी पत्रावळी शिल्लक होती. ती उचलली, टाकली. पण येताना अहंकार गळून पडला. अगदी साष्टांग दंडवत बापाच्या चरणावरती केला. आणि आपल्या डोळ्यातल्या आसुबांनी बापाचे पाय धुतले. आणि हरिपंडित म्हणाला, बाबा क्षमा करा, मला क्षमा करा. तुमच्यात काही शक्ती आणि सामर्थ्य आहे. तुमचा मुलगा असून मी ओळखू शकलो नाही बाबा, पण आज मी तुम्हाला शब्द देतो. ऐका बरं, आजपासून तुम्ही कीर्तन करा आणि तुमचा मुलगा तुमच्या मागे टाळ घेऊन उभा राहील. हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. पण मला सांगायचं काय, बापात काय मुलाला कळालं नाही. आता मुलात काय बापाला कळालं नाही. भक्त प्रल्हाद आणि मुलगा हिरण्यकश्यपू. पण कयादू मातेची पुण्याई थोर भक्त प्रल्हाद जन्माला आले नाही का. माझ्या जिजाऊ साहेबाची पुण्याई थोर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. माझ्या सईबाईची पुण्याई थोर धर्मवीर शंभूराजे जन्माला आले. माझ्या विद्यादेवीची पुण्याई थोर क्रांतिसिंह भगतसिंग जन्माला आले. अरे माझ्या रखुमाईची पुण्याई थोर ज्ञानोबा राय जन्माला आले. इथंच तर नामदेव महाराज म्हणतात, उपजताच ज्यांच्या हृदयात भगवंताचं अधिष्ठान असतं अशी मुलं धन्य आहेत.
प्रथम चरण. धन्य महाराज जन्मले संसारी. धन्य महाराज जन्मले संसारी. धन्य महाराज जन्मले संसारी. धन्य महाराज जन्मले संसारी. राज जन्मले संसारी. धन्य महाराज जन्मले संसारी. धन्य महाराज जन्मले संसारी. धन्य महाराज जन्मले संसारी. आज झाली अंतरी नारायण. जे झाली अंतरी नारायण. नारायण गड नारायण धाय. नारायण गड नारायण धाय. हो जे झाली अंतरी नारायण. जे झाली अंतरी नारायण. नारायण धाय. नारायण धाय. नारायण गाय. नारायण धाय. महाराज जन्मले संसारी. नारायण. धन्य महाराज जन्मले संसारी. जाती अंतरी नारायण. जाती अंतरी नारायण. नारायण. एकदा जोरात टाळी वाजवा सगळ्या गुणवान मंडळी. धन्यता दिली. धन्य महाराज जन्मले संसारी. जे ध्याते अंतरे नारायण. अशी संतती पाहिजे हो? नाही का नाही? लक्षामध्ये घ्या. मुलगी सुद्धा तशीच पाहिजे. कन्या असावी माझ्या पुंजामाई आई साहेबासारखी. नाही का? वडील सखाराम दादा, आई ठकूबाई. नाही का? काय जन्माची कहाणी आहे महाराज. पूर येतो. पुरामध्ये गरीब घर. परंतु त्यावेळेला पुंजामाई पोटात आई साहेबाच्या असताना पूर यावा तसं भगवान श्रीकृष्णानं आपली पायाची करंगुळी यमुनीला लावली तर ती ओसरली होती. तर त्यावेळेला 7 महिन्याचा गर्भ असताना पोटात होत्या पुंजामाई. त्यावेळेला प्रवरेचं पाणी वाढत वाढत गेलं. बाकीच्या मंडळीला वाटलं हे कुटुंब पुरं वाहून गेलं असेल, परंतु पोटापर्यंत पाणी आलं. खऱ्या अर्थाने या महान साध्वीचं दर्शन प्रवारामाईला झालं आणि प्रवारामाई ओसरली. आणि दुसऱ्या दिवशी बघायला गेलं तर अगदी झोपडी वगैरे फक्त तशीच जशीच्या तशी होती. हा महिमा आहे. लक्षात घ्या. नोये हा सामान्य महिमा संतांचा. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. म्हणून लक्षामध्ये घ्या. मुलगा असो की मुलगी असो ती कशी असावी महाराज. मला इथले पोरं लय आवडली बरं का. मला तर असं वाटायला लागलं मारावून यांच्या पोटाला जन्माला यावं. लहान लहान मुलं आमचं शिवस्वराज्य आज त्यांच्याकडे ना पंगत. वा. सगळ्या तरुणांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाज. आज आनंद वाटला. नाही वा वा. दर रविवारी तरुण मंडळी येतात. चांगलंय. असंच येत जावं. मंदिर झालं. बाबांच्या हाताने कलशारोहण होईल. मंदिर झालं. सगळ्या गोष्टी आल्या. अरे लाखो किलोमीटरचा प्रवास बाळू महाराजांनी या ठिकाणी केला. माझ्या कळाले तिथून बीड, मुंबई, अपार मध्य प्रदेश, इकडे तिकडे. काही नाही. एक लक्षात घ्या. भगवंताचं काम आहे ना, आई साहेबाचं काम आहे ना. लाज नाही बाळगली हो. अरे देवाना नाही लाज बाळगली. भक्ता करतात. आपण सामान्य माणसं आहोत. नाही का? सामान्य माणसं आहोत. लक्षात घ्या. म्हणून इतका लांब दूरचा प्रवास त्यांनी केला. आणि आज तुमच्या सगळ्याच्या सहयोगानं, सहकार्यानं, तुमच्या तन मन धनानं. आणि त्यांनी विचार करा. काही गाडीतून काच सुद्धा खाली करीत नाहीत. फेटा बांधलेला असला गळ्यात पण मी कसं काय बा. पण मी त्यांचे फोटो पाहिले. बाजारात सुद्धा अनाउन्समेंट करून त्यांनी हे केलं. लग्नामध्ये देखील त्यांनी ते झोळी पसरून. म्हणून तर झोळीच्या फिरवून
या ठिकाणी पूर्ण झालेलं मंदिर मला असं वाटलं हे महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर आहे आणि हे याच्यासाठी तुमच्या बरोबर या सगळ्या मंडळीनं खऱ्या अर्थानं त्याग केलेला आहे. त्या त्यागातून उभं राहिलेलं आईसाहेबाचं मंदिर आहे. आईसाहेब आपल्याला काहीच कमी पडू देणार नाही. म्हणून लक्षात घ्या माझ्या मायबाप, मला इथले पोरं का आवडले तुम्हाला सांगू. आता ते मला ओळखीते, टीव्हीला पाहिलं राहतं, मोबाईलला पाहिलं राहतं, ते ओळखत असतात. पण ओळख इतकी झाली की काही वेळेला काय असतं, अति परिचय झाला की माणसाचं महत्व. पण तसं माझ्या बाबतीत नाही घडत. पण मुलगा आहेत त्यांना काय, लेकराला कीर्तनकार काय कलाकार त्यांना काय कळत आहे का नाही. गाडी ज्या वेळेला इथून आली ना, आता इथे ह्या टर्नवर, आता एवढा रस्ता ह्या टर्नवर गाडी आली ना, 2-4 पोरं इकडे चालले होते. गाडीच्या पाठीमागे माझं नाव आहे, समाज प्रबोधनकार हरिभक्तपरायण शिवशाहीर कल्याण काळे पाटील. त्यातल्या एका पोरानं ते नाव वाचलं, एक जण काय म्हणता, आला रे कल्याण काळे. मी म्हणलं भाऊ तो हे पाय कुठे रे. ते म्हणे बाबा कशाला. म्हणलं मला पाय पडू दे राव. भेटला असं कसं, अरे कल्याण महाराज काळे तरी म्हणे तुमच्या पाठीमागून नाव वाचलं तर बाबा. अरे मग मी काय काळे लिहिलं होय रे. लक्षात. म्हणून सगळ्याच्या नादी लागाव, पण यांच्या नादी लागायचं नाही. मुलाचा कार्यक्रम लय अवघड असतो. आता 1-2-3 प्रश्न विचारतो, पटकन मुलांनी उत्तर द्यायचा. प्रश्न म्हटलं की लागले एकमेकाच्या खाली बघायला, अजिबात बघायचं नाही. उत्तर सोपं आहे. मला सांगा, मुलाचं प्रेम, प्रेम म्हणजे दुसरं नका लक्षात घेऊ, मी जे सांगतोय ते. मुलाचं प्रेम हे आईवर असतं का वडिलावर असतं? करेक्ट, बरोबर आहे. कोणावर असतं? ऐका बरं का, मुलाचं प्रेम कोणावर असतं? आईवर. मुलीचं प्रेम कोणावर असतं? वडिलावर. मुलाचं प्रेम आईवर, मुलीचं प्रेम बापावर. आता तुम्हाला विचारतो, मुलाचं प्रेम आईवर का माहितीये तुम्हाला? सांगू? चोंबडेपणा. जी मुलाच्या बाबतीत सतत चोंबडेपणा करणार, त्याचं किती जरी चुकलं कधीच मान्य करत नाही, त्याला म्हणतात आई. आता आपलं जाऊ द्या, पण भगवान श्रीकृष्णजीने एवढ्या खोड्या केल्या, एवढा त्रास दिला, गवळणी यायच्या, तक्रारी करायच्या. एक तरी दिवस यशोदा मैया कृष्णाला म्हटली का तुझं चुकतंय, तू लोकाला त्रास देतो? उलट गवळणी आला का, वा बाहेर निघा, माझ्या लेकराला निघा, लुटून यशोदा मैया गवळणीला काढून द्यायची. तीच परंपरा आजही आहे. मुलगा किती जरी चुकला महाराज तरी मान्य करत नाही, त्याला म्हणतात आई. अहो पोरग गुटखा खाऊन जरी आलं आणि शेजारीन जर म्हटली ना, आज राजूच्या तोंडाचा वास येतोय, गुटखा खाल्ला काय? राजूची आई काय म्हणते, अगं गुटखा नाही, सुगंधी सुपारी खाल्ली. गुटखा नाही, सुगंधी सुपारी खाल्ली. मग याला काय म्हणतात? चोंबडेपणा. ते कोण करतं? आई. म्हणून मुलाला कोण आवडतं? आई. अरे दुपारी 1:30 वाजता पोरग घरी वडील असे दारात असतात, कुठे गेलता रे, कुठे गेलता, कुठे गेला होता, 1:30 वाजला, कुठे गेला होता. तेवढ्यात आई चोंबडेपणा पहा बरं. किचन रूम मध्ये जाते, ताट घेते, पोळी भाजी सगळे पदार्थ आणते आणि मुलापुढे ताट ठेवते. मुलाला काय म्हणते, तू जेव, मी आहे. अंखा अंखा अंखा. सोनं ग माझं, बबड ग ते, बबड ग माझं वाळून गेलं ग ते. अंखा अंखा. त्याचा जेवायचा टाइम आणि यांची कुरकुर करायचा टाइम एकच होतो, त्याच्यामुळं माझ्या लेकराचं जेवणच तुटलं. अंखा अंखा. अहो तेलही भिनलाच, इतर वेळेला 2 भाकरी खातं, त्या दिवशी 4:45 खातं, तरी आई म्हणते त्याचं जेवणच कमी झालं. 4:45 खाऊन अंखा अंखा. मग लगेच वडील म्हणतात, हे बघ हा तुझा लाड आहे, हा लाड भोवलाय, लाड भोवलाय. 1:30 वाजला त्याला, कुठे गेला तर विचार. मग मात्र आईला राग येतो आणि हातातलं ताट खाली ठेवते. नवऱ्याला कशी म्हणते, तुम्ही थांबा, थांबा ना, थांबा ना. गेलो होते लेकरू गावात, पुंजामाईचं मंदिर झालं, काल शरवणाचा कार्यक्रम आहे, गुरुवर्य भास्करगिरी बाबा येणार आहेत, त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना, काल शरवणाचा कार्यक्रम आहे, मीटिंग चालली होती. एवढं तर कष्टानं 2-3 वर्ष फिरून सगळ्यांनी सहकार्य करून तरुणांचं योगदान, माय माऊल्याची साथ, ते बालू महाराज वगैरे सगळी मंडळी फिरतायत, तरुणांची साथ मिळाली, सगळ्याची साथ मिळाली, मंदिर उभं राहिलं, ती मीटिंग चालली होती, कीर्तन महोत्सव घ्यायचा होता, वाजले त्याला आज 1:30 वाजला. मी म्हणते का माझ्या लेकराला बोलत असतात? हे पहा, सांगून ठेवते, आजपासून जर माझ्या लेकराला बोलले ना तर माझे इतकं वाईट नाही भाऊ. अंखा. यासाठी मुलाला कोण आवडतं? आई आवडते. अरे मुलगी जर वाट लावली,
तर नवरीच्या आईकडे तुम्ही सगळ्या जातात की नाही, आणि समजूत काढतात नको रडू. तेवढ्यात एक म्हातारी येते, काठी टिकी चष्मा लावलेला, आणि ती म्हणते पोरी काय झालं, ती नवरीची आई रडते, व्हा बरं बाजूला. अशी जवळ ती नवरीला कशी, नवरीच्या आईला कशी म्हणते, कमू रडती का, कमू रडती, आणि ती चष्मा काढती रडतीन. मग या बाकीच्या महिला मंडळाला काय म्हणती, पोरी हो खरं आहे तिचं, तिला रडू यायचं नाही तर काय होईन, तिच्या पोटचा गोळा येते हो, लहानपणी काय नव्हतं आम्ही डोळ्यानं पाहिलं ना, आता ती लेक सासरी चालली तर कुणालाही डोळ्याला पाणी येतं, बाई नको रडू नको रडू म्हणता की नाही. आणि तेवढ्यात बाप येतो रे, बाप आपला रोजगार हमी योजना मंत्रीची, तसं कोणीच नाही रे. तो येतो आणि मुलगी चालली पाहून त्या बापाच्या डोळ्यात पाणी येतं, पण आपण त्याचे मित्र लय भारी. तो रडायला लागला का आपण काय म्हणतो, आपल्याला नाही पटलं, म्हणजे बरं आहे, तुला नाही पटल्यावर काय, त्याचं लेकरू चाललंय, एवढा माणसासारखा माणूस खुशाला बाया माणसाने रडतो, म्हणजे त्या बापाला रडायची सुद्धा परवानगी नाही. पण आई ती कोण आहे, आई आहे. लेकुराचे हित आहे माऊलीचे हित, आहे माऊलीचे हित, आहे माऊलीचे हित. हो लेकुराचे हित, वाहे माऊलीचे हित, वाहे माऊलीचे हित, वाहे माऊलीचे हित. म्हणून माय बापाची सेवा करा, माय बापाची सेवा करा, आणि सांगणाऱ्यानं आधी करा. दुसरी गाणी नको, आई माझा मायेचा सागर वगैरे, सांगणाऱ्यानं आधी सेवा करा. गाणं हे ठराविक काळ टिकतं, नंतर गाणं संपतं, पण आईचं महत्व ऐकायचं असेल तर तुकोबारायच्या मुखातून ऐकावं. जिचे पिढे बाळ प्राणतियेचा विकळ, ऐसा मातेचा स्वभाव, सूत्र दोरी एक जीव, सुखाची विश्रांती, उमटे मातेची या चित्ती, तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत. हे आईचं महत्व तुकोबाराया सांगतात. म्हणून आईचं सेवा करा, म्हणून म्हटलं सांगणाऱ्यांना आधी करा. 90 वर्षाची माझी आज घरी माया आहे महाराज. माझ्या वडिलाची वारी कधी चुकली नाही, बाबांच्या बरोबर जायचे. 20 वर्ष झाली, दादा गेले. आज माझी 90 वर्षाची माया आहे. पण मी कुठे जरी कार्यक्रमाला निघालो, मी मोठेपणा सांगत नाही बरं का महाराज, मोठेपणा नाही. तुमच्या पायाला हात लावून सत्य नारदाच्या गादीवरती अत्यंत अंतःकरणपूर्वक सांगतो आणि श्रद्धेनं सांगतो, सत्य सांगतो. कार्यक्रमाला निघालं की आजही माझी माय म्हणते, घड्याळ घेतलं का? मग आपण म्हणू घेतलं. मोबाईल घेतला का? घेतला. चष्मा घेतला का? घेतला. कपडे सगळे घेतले दादा? घेतले. आणि डिझेलला पैसे घेतले का? आई आहे, हळूच जा, हळूच या. म्हणून मी पुंजामाईच्या साक्षीनं आपल्या सगळ्या वारकऱ्यांच्या सक्षम समोर सांगतो, मी कंबर बांधल्यानंतर जगात 2 व्यक्तीला आयुष्य मागतो. पहिलं आयुष्य मागतो गुरुवर्य भास्करगिरी बाबांनी. आपल्या जीवनातले 1-2 वर्ष कमी पडल्यानं काही फरक पडणार नाही, कोण आपण. पण बाबांच्या सारख्या महात्म्याला अकल्प आयुष्य जर खऱ्या अर्थानं मिळालं, त्यापासून समाजाचा फायदा आहे आणि त्यामध्ये कल्याण आहे. म्हणून पहिलं आयुष्य गुरुवर याला आणि दुसरं आयुष्य जन्म देणाऱ्या माझ्या आईला. तशी माझी आई एका चांगल्या घराण्यातून आलेली आहे, ज्यांनी शेवगाव नेवाशाचं 10 वर्ष प्रतिनिधित्व केलं. कॉम्रेड वकीलरावजी लंघे अण्णा माझे मामा, म्हणजे विठ्ठलराव माझे मेवणे आहेत आमदार. या घराण्यातून आलेली माझी माय
पण तो कधी डामडाऊन नाही, अशिक्षित. मी माझ्या आईकडे बघितलं की मी नेहमी म्हणत असतो, माझी माय कशी आहे. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला. अशी माझी माय, अशी माझी माय. म्हणून माईची सेवा करा, एक. आणि दोन, वडिलाची सुद्धा सेवा करा. शेवटी बाप तो बाप असतो. महाराज गाणं आहे पण छान आहे, मला आवडत. ओरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावाणी, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, फटा मंदी हासू जरी कणावाकला. घडी भर तो थांब जरा, ऐक त्याची धाप रे. अरे या बघा हाय गड्या, उमगाया बाप रे, उमगाया बाप रे. मुकी मुकी माया त्याची, मुकी घाल मेल लेकराच्या पायी उभा जन्म उदळेल. आधाराचा वड जणू वाकल आभाळ, त्याच्या इनो पाचोळा जीन रानो माळ, जीन रानो माळ. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धाप रे. अनया बखना हाय गड्या, उमगाया बाप रे, उमगाया बाप रे. असे श्रोते असल्यावर मग आपल्याला हुरूप येत, चालीला हुरूप येतो, प्रमाण द्यायला हुरूप येतो, कीर्तनाला हुरूप येतो, आहे की नाही. असे श्रोते पाहिजे. नाहीतर आम्ही वरडायचं बिंबीच्या देठापासून आणि तुमच्याकडे पाहिलं तुम्ही आपलं भुलीचं इंजेक्शन दिल्यावानी. आहेत का गेलेत का जवळ आलेत हेही कळा ना, असं आहे. पण असे असे छान लोक बघा ना. आणि वारकरी संप्रदायासारखा आनंदच नाही, खरंच नाही बरं का जगाच्या पाठीवर. म्हणून होय होय वारकऱ्यासारखा आनंद नाही. मला सांगा, आता आमचे गायनाचार्य महाराज, मृदुंगाचार्य, नुसते गायनाचार्य आहेत, पण दररोज 3-4 दिवस आता ते जर इथं राहिले तर प्रत्येक कोणीतरी येणार, भाऊजी आमच्याकडे चहाला चला ना, नाश्त्याला चला. गायनाचार्य झाले तर लोक इतके पुढे पुढे, मृदुंगाचार्य झाले लोक किती, महाराज एक वेळेला आमच्याकडे जेवण करायला चला, गरीबाच्या घरी चला म्हणतात की नाही. आणि कीर्तनकार झाला तर महाराज किती लोक पुढे पुढे करतात हो. काही वेळेला हा खडल्यासारखं होतो. कसं आता तिथेच गेलो. एक सांगू तुम्हाला, जीवनात मोठं व्हायचं असेल ना, 3 गोष्टी सांभाळा. 1 नम्रता ठेवा, 2 लीनता ठेवा, आणि 3 दुसऱ्याच्या बद्दल आदर ठेवा. आणि दररोज स्वतःला मोठं म्हणता, एखाद्या वेळेला स्वतःचं मन मोठं करून दुसऱ्याला मोठं म्हणा, तुम्ही आपोआप मोठे होणार. म्हणून बाबांच्या आशीर्वादानं विनम्र भाव हा जीवनामध्ये पाहिजे. प्रत्येकाच्या लक्षात घ्या, सगळ्यात मोठं हत्यार आहे, लक्षात घ्या. तसं नम्रतेनं राहिलं ना, अरे किती लोक पुढे पुढे करतात. माझी मिरवणूक काढली होती, कळमनुरीला गेलतो बाबा, तिथं मिरवणूक काढली 3 किलोमीटर, इकडून लाईटिंग अशा रांगोळी काढल्या. माझ्या तरुण 4-5 10-20 माझ्या बहिणी डोक्यावर कलश घेतलेला, पुढं त्याच्या पुढं डीजे चालू, त्याच्या पाठीमागं कलश घेऊन मुली, आणि पाठीमागं एक रथात मी बसलो एकटा. आणि किती लोक पुढे पुढे खाली उतर, महाराज
चहा पाहिजे का? आता भाऊंच्याकडे गेलो ना ते चहा घ्यायचा का कॉफी घ्यायचा? नाही म्हटलं कॉफी सांगा, घरी चहा दूध नाही. आता मला सांगा, इथं पाण्याची बॉटल, पाणी बाकीचं पाणी प्यायलं काय वाकारे होतं बाबाला, पण पाणी, गुळ. मला आज दीपक भाऊ आज गुळाची आठवण झाली. काल जाणल्याला मला अर्धा किलो गुळ पुढं ठेवला आणि जो देणारा होता त्यांनी मला एवढा दिला, बाकी त्यांनीच हाणला. काही बोलता येणार, काही म्हणता येईना. लक्षात घ्या किती लोक पुढं पुढं करतात. नुसतं चहा म्हटला चहा, कॉफी म्हटलं कॉफी, दूध म्हटलं दूध. आणि जेवायला सुद्धा महाराज या महाराज या महाराज, बसायला पाठ, पाठीला पाठ, उदबत्त्याचा घमघमाट, आमटीचा फुरका, बाबाच्या शेंडीच्या अंटेनातून घाम बाहेर, तरी सुद्धा पाणी म्हटलं पाणी, कॉफी म्हटलं कॉफी, चहा म्हटला चहा, दूध म्हटलं दूध. किती लोक पुढं पुढं करतात. आणि तुम्हाला खरं सांगू, हे आम्हाला घरी लय जड होतं राव. एवढं मायमावल्या सगळ्या तुम्ही स्वागत करता आणि आम्ही जर घरी गेलो, दारा जर उभं राहिलो तर आतून आवाज येतो. कोणाचा? तिचा. तुम्हाला ती कळती ना, ती तिचा आवाज आला. आले का? म्हटलं आलो ना. मग का थांबले? आत या ना. म्हटलं येतो ना. पाणी प्या ना. म्हटलं पिलो ना. मग तांब्या घ्या ना. म्हटलं घेतलाय ना. मला आणा ना, घ्या ना. म्हणून परमार्थासारखा आनंद खऱ्या अर्थानं जगाच्या पाठीवर कुठेही नाही. म्हणून हा महाराष्ट्र आहे. अरे इथे जन्माला आला, तुमचं माझं भाग्य आहे. कारण ही भूमी शुरांची आहे, वीरांची आहे, साधूंची आहे, संतांची आहे. अरे वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य निर्माण करणाऱ्या माझ्या छत्रपती शिवरायाची आहे. आणि महाराष्ट्रात गुरुवर्य बाबांच्या आशीर्वादानं सांगतो, कीर्तनात शिवचरित्र असावं हा बाबांनी हट्ट धरला. आणि महाराष्ट्रात कीर्तनात शिवाजी महाराज सांगणारे तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं पहिला कीर्तनकार कल्याण महाराज काळे. राजा सामान्य नाही महाराज. आणि ती काय आहे, मी शिवशाहीर असल्यामुळं मला ते कीर्तन बी असं शिळमिळीत आवडत नाही. एवढे लोक सुंदर जमले नि इथे येऊन जर बरं कीर्तनाचा दुसरा दिवस, मग दुसऱ्या दिवशी बाबा कसा पाहिजे, कडक. नाही ती इथं आलो मी जर बोललो असतो, आदी माया आदिशक्ती पुंजा माहींच्या मंदिराचा कलशारोहण गुरुवर्य बाबांच्या हस्ते होत आहे, मला आनंद झाला. आमचे काही तरुण पोरं मागचे म्हटले असते, मग पायात चपला घाला आणि पटकन घरी चला, महाराजांनी काही जेवण केलेलं दिसत नाही. तसं नाही, आता कडक बोलायचं काही असं. मग हे तर कीर्तन आहे, पण पोवाड असल्यानंतर अंगावरती शार येतात महाराज, शार. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, तानाजी मालुसरे किल्ले कोंढाण्यावर स्वारी करायला निघाले. बघा तुमच्या अंगावर, आणि जर तुमच्या अंगावर शहारे आले तरच टाळी वाजवा. आधी सांगतो, आधी सांगतो. तानाजी मालुसरे आले आणि शिवाजी महाराजांना मुजरा केला आणि राजांना म्हणाले, राजे म्हणतात, ताना आम्ही स्वतः किल्ले कोंढाण्यावर स्वारी करण्याकरता जात आहोत. आणि तानाजीचं उत्तर आहे, राजे आम्ही असताना तुम्ही लढायला जावं, मग आम्ही कशा. आता मला सांगा, हा संवाद कसा घेतला पाहिजे, मग तुमच्या अंगावर शहारे येतील कसा पाहिजे? जोरात. आता तुमच्या अंगावर शहारे येतात पहा. ताना साहेबांची इच्छा आहे, तहाच्या वेळेला दिलेला कोंढाणा पुन्हा स्वराज्यामध्ये आणावा. तुझ्या घरी लग्न आहे, म्हणून आम्ही स्वतः किल्ले कोंढाण्यावरती स्वारी करण्याकरता जात आहोत. मुलाला आशीर्वाद आहे, लग्न कार्य यशस्वी करा, आम्ही जातीनं लढायला जात आहोत. कोण? शिवाजी महाराज म्हटले. आता त्याला उत्तर तानाजीनं दिलं. तानाजी मालुसरे काय म्हणाले, अंगावर शहारे येतील तुमचे. राजे आम्ही असताना तुम्ही लढाईला जावं, आम्ही कशाला? मुळीच नाही. आधी लगीन कोंढाण्याच, नंतर रायबाच. हर हर महादेव. खरं सांग, अंगावर शहारे येतात की नाही? हे काय आले तुम्हाला माहितीये? हा संवाद जो आहे तो इथून नाही गायला, अंतःकरणातून गायला, म्हणून तुमच्या अंगावरती शहारे आली. आणि हेच जर मी असं म्हटलं असतं, तुम्हाला पटलं असतं का? शिवाजी महाराजांनी म्हटले असते, तानाजी आता तुझ्या घरी लग्न आहे बरं का, त्याच्यामुळे काही बोलता येईना काही म्हणता येईना, मी जातो लढायला, लग्नाला आशीर्वाद आहे, येऊ कमी.
आणि ताना जरी म्हणला असता हा ना मग ही इच्छा होती बर का, पण आता घरी लग्न आहे, पण नाविलाज आहे. आम्ही असताना तुम्ही लढायला जावं, मग आम्ही कशाला येऊ का? तुम्हाला पटलं नाही. पोवाडा पोवाडा आहे, अभंग अभंग आहे, आणि गाणं ते गाणं आहे. अरे पण गाणं जर ऐकायचं असेल तर असं ऐकावं महाराज. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव राजगड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव राजगड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव राजगड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव राजगड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, मनाने लढली मावळे भरोसाच्या राजावर, लढले मावळे भरोसाच्या राजावर. पुन्हा जन्म घ्या हीच इच्छा, पुन्हा जन्म घ्या हीच इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय, कुंदामाई माता की. माझ्या राजाचं नाव राजगड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव राजगड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव राजगड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव राजगड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. असा राजा. लक्षात घ्या किती दिवस जगले, महत्व नाही कसे जगले. 19 फेब्रुवारी 1630 ला जन्म आणि 3 एप्रिल 1680 ला रायगडावरती महाराज जातात. किती आयुष्य मिळालं? 50 वर्षाचं. पण महाराष्ट्राचा लौकिक जगाच्या पटलावरती नेला. वयाच्या 16व्या वर्षी आपल्या नेवाशाला, नाही का, वैशिष्ट्य आहे बरं, नेवाशाचं वैशिष्ट्य आहे. माहिती नसेल तर सांगतो मायबापाओ, इथे जगामध्ये मंदिराला खांब असतात, पण नेवाशाचं वैशिष्ट्य आहे तिथे खांबा करता मंदिर बांधावं लागलं, कारण तो खांब सामान्य नाही. अजून सांगतो, खरं जर पाहिलं तर नेवाशे गावामध्ये चप्पल घालून फिरणं सुद्धा वर्ज्य आहे. चप्पल घालू नये नेवाशे शहरात. का बरं? आजही ठराविक खाली खोलवर उत्खनन केलं तर आजही देवादिकांच्या मूर्त्या सापडतात. म्हणून नेवाशे गावामध्ये चप्पल घालून फिरू नये असं एक आहे. तुम्हाला नागफणीचं महत्व माहिती आहे नाही? नागफणीच्या परिसरातली, तेवढ्या परिसरातली माती जर त्वचा रोग असला आणि त्यांनी ती लावून जर आंघोळ केली तर त्वचा रोग सुद्धा बरा होतो. इतकी ताकद आहे. लक्षात घ्या बरं. विश्व बंधुत्वाची संकल्पना ज्या ठिकाणी माऊलीनं पसायदान मागितलं, अरे ज्यांनी त्रास दिला त्यांच्या करता सुद्धा दुरितांचे तिमीर विश्वस्व धर्म सूर्य पाओ, जो जे वांछील तो ते लाओ प्राणी जात. विश्वाची बंधुत्वाची संकल्पना आपल्या निवासाला, म्हणून निवासा भूमी हे सामान्य नाही. लक्षात घ्या. पण 16व्या वयात ज्ञानेश्वरी आणि 22व्या वर्षी आळंदीला नाही, आळंदीला काय संजीवन शब्द महत्वाचा आहे. संजीवन समाधी. नाथबाबांचा सुद्धा नाथ षष्टी, षष्टयोग, षष्टांग योग, 6 प्रकारचे योग एका तिथीला जुळून आले म्हणून नाथ षष्टी. आणि नाथबाबांचा सुद्धा जल संजीवन समाधी सोहळा आहे. आणि तुकोबारायाचं तर हे आपण म्हणतो, ऐका, तुकोबारायाचं सदेह वैकुंठ गमन निष्ठावान वारकरी म्हणेल. पण स्पष्ट बोलतो मायबापाओ, काही अतिविद्वत्तेचं प्रदर्शन करणारी
मायबाप मंडळी म्हणेल मी त्यांना, ते तुकोबारायाच्या या प्रकरणावरती शंका घेतात आणि तुकोबाराया वैकुंठापर्यंत गेले नाही असा आक्षेप घेतात. अरे बाकीच्या बोलणं वेगळं, पण काही मंडळी आपल्यातीच त्याचं समर्थन करतात, याचं मनाला दुःख होतं. आता मी प्रश्न करतो, तुकोबाराया वैकुंठापर्यंत गेले नाही, ते कसे गेले नाही हे सिद्ध करा, आणि ते कसे गेले हे आमचा वारकरी संप्रदाय सिद्ध करून दाखवेल. पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतो, तुकोबाराया पत्नीच्या पायामध्ये काटा मोडला, भक्ताच्या पत्नीच्या पायात मोडलेला काटा देवाला सहन होत नाही. आई साहेब, जिजाऊच्या पायात मोडलेला काटा भगवंतानं काढला. अरे भक्ताच्या पत्नीच्या पायातला काटा भगवंताला सहन होत नाही, तो देव तुकोबाराया ही हत्या इथपर्यंत येऊ देईल? एक. दुसरा प्रश्न, ज्या वेळेला तुकोबारायाला भेटायला तुकोबाराय वैकुंठात गेल्यानंतर जगाचे मालक भगवान परमात्मा पांडुरंग निळोबारायने उपोषण मानलं, भेटायला आले. अरे देवाला सुद्धा सांगितलं ठासून, निळा म्हणे आम्ही न ओळखीची देवा, तुकयाचा धावा करीत असे, आम्हाला तुकोबाराय आमच्या पुढे पाहिजेत, देवा तुमची गरज नाही. 2. पुरावा नंबर 3, ते छत्रपती शिवरायाचे आद्य गुरु आहेत आणि तो काळ छत्रपती शिवरायाचा आहे. मग शिवरायाच्या काळात महाराजाकडे पाहण्याची हिम्मत तरी कोणी करील का? हा माझा पहिला प्रश्न आहे. तिसरा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न, स्वतः तुकोबाराय जाहीर करतात, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो, अंतकाळी विठू आम्हाशी पावला, कुडी सहित झाले गुप्त तुका. म्हणून संतांच्या चरित्रावरती भाव धरुणिया वाचे ज्ञानेश्वरी, नाही का, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. लक्षामध्ये घ्या, अनुभव, त्याचा अनुभव जीवनामध्ये घेतला पाहिजे, आपल्या जीवनात सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संतांच्या चरित्रावर, संतांच्या वाङ्मयावर, आणि कुठलाही देशभक्त आणि राष्ट्रपुरुष असू द्या, मी तर म्हणेल विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंसारखी मंडळी असतील, लहुजी वस्तादासारखी मंडळी असतील, सर्व छत्रपती शिवाजी महाराज असतील, किंवा शिवरायाच्या स्वराज्याला साळी माळी कुणबी धनगर वंजारी मराठा हरिजन गिरिजन लोहार सुतार चांभार भिल्ल रामोशी आदिवासी मुस्लिम ब्राह्मण सगळी मंडळी ही एकत्रित येऊन महाराजाला साथ दिली, स्वराज निर्माण झालं. म्हणून सगळे संत, सगळे देव आणि सगळे राष्ट्रपुरुष आपल्याला वंदनीय होते, आहेत आणि राहणार. विठ्ठला 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 म्हणून गुणगान त्या पांडुरंगाचं या ठिकाणी केलं पाहिजे. म्हणून तो तुकोबाराय म्हणतात, नामदेव महाराज वर्णन करताना म्हणतात, अशी मुलं पाहिजे, धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याते अंतरी नारायण नारायण गायन नारायण गायन नारायण नारायण धन्य काशी माय प्रसवली, धन्य काशी माय प्रसवली, काशी माय प्रसवली, धन्य काशी माय प्रसवली. नारायण 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 गाय नारायण ध्याय, धन्य त्याशी माय प्रसवली. अशा मुलाच्या मातेला, पित्याला खऱ्या अर्थानं धन्यता दिली, धन्य त्यासी माय प्रसवली. म्हणून त्या देवाला शरण जा, म्हणून शरण जावे सर्व भावी देवाशी.
तुकोबारायला तुकोबाराय सुद्धा छत्रपती शिवरायाला उपदेश केला होता ना, आम्ही तेनी सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे तुमचे एर वित्त धन ते मज मृत्तिके समान कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज ही आस. आता आपल्याकडे माहिती आहे बरं का, कीर्तनकाराला विठवा रखमय झाल्यावर हार घालताना कोणत्या बोटानं बुक्का लाव. पण मी त्या खानदेशात गेलो होतो, बोदवडला जळगावला, ते विठवा रखमय म्हटलं, एक माणूस माझ्या का आला एक मजन आणि एक खालून म्हातारा काय म्हटला, ए त्या बाबाला हार घाल, त्या बाबाला हार घाल. तो जवळ आला आणि हार घालायचा तेवढ्यात म्हातारा खालून काय म्हटलं, आणि बुक्का लाव. म्हटलं यो बुक्का नाही, यो बुक्का देणे असं का बार, मला काय माहिती. म्हटलं इकडं बाबाला हाणायची पद्धत आहे काय गाड्या. मी जरा सावधच होतो, मग असा हात केला आणि विचार करायला लागला, महाराज कोणत्या बोटान लव, यन लव यन लव यन लव यन लव. शेवटी अशी मुठ केली आणि अंगठावर आला. तो म्हटला नाही गाड्या, बहुतेक या चौघाचाही थोरला भाव, बहुतेक अंगठ्यानीच लावित असेल. मी काय नाही बोललो. मी काय म्हणलं, त्यांनी जर असं करून असा दिला असा टिपका तर मी काय नसतो म्हटलो. पण त्यानं कसं केलं, बुक्का कालून घेतला आणि मला टिपका नाही लावला, उभा गंध लावला. त्या दिवशी मी कल्याण महाराज नव्हतो, कालू डाकू. बरं गंध लावला, निघून गेला. मी असं घेऊन वास घातला, अहो बुक्का नव्हता, काळ दंत म्हणजे. मी म्हटलं ओ दादा इकडे. ते महाराज काय झालं, अहो हे तर बिटको आहे राव. ते पण चूप बैठो सटको. म्हटलं सटको तर सटको, आपल्याला तरी काय करायचं असं आहे. म्हणून हसलं पाहिजे आणि गोड आवाजात ज्यांनी जन्म दिला, दुनिया दाखवली, त्या जगनियंत्या भगवान परमात्म्याला शरण जाऊन त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्याला शरण गेलं पाहिजे. त्यांचा अभंग मी म्हटलो ना, एका मिनिटात सांगतो. मनवणी शरण जावे सर्व भावी देवाशी तो उतरील पार बहु दुस्तर नदीचा. तुकोबाराय म्हणतात ज्याला शरण जायचं तो कसा, बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. पण साधक सुद्धा हुशार होता. साधकाने प्रश्न केला तुकोबारायला, नामदेव महाराजाला, सकल संतांना, तुम्ही म्हणतात देवाला शरण जा, हे पूर्वार्धात कळलं. देव कंडवाळू कृपाळू मायाळू आणि भक्तवत्सल आहे, भक्तासाठी धावून येतो, हे सगळं माहिती आहे, हे कळालं. पण उत्तरार्धात पुन्हा डोक्यात कालवा कालव झाली ना महाराज. काय झालं, तुम्ही म्हणतात अनंत हे नामजा, म्हणजे देवाची अनंत नाम आहेत. मग अनंत नावापैकी नेमकं कोणत्या देवाचं नाव घ्यायचं आणि कुणाला शरण जायचं. तुकोबाराय म्हणतात ज्याचं आम्ही घेतलं त्याला त्याचं नाव घेतलं जायचं आणि त्याला शरण जायचं. तुकोबाराया आम्हाला कळत नाही, तुम्ही सांगा. महाराज म्हटले असं करा, या माझ्या मागे आणि म्हणा विठोबा रखो मागे. म्हणून धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरी नारायण, नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्यासी माय प्रसवली. अद्याप 5 ते 7 मिनिटात शेवटच्या चरणाकडे येऊ. आणि जे मला वाटत होतं, जे माझ्या मनात होतं ते तुमच्या ध्यानात आलं आणि बालू महाराजांनी तशी मला सूचना केली. महाराज एक 10-12 मिनिटं पोवाडा या ठिकाणी सादर करावा. घ्यायचा का? मग एकदा जोरदार टाळी वाजवा. नाही मला वा, आमचं शिवशंभोराजे मित्रमंडळ पुणतगाव यांनी मला सांगितलं, महाराज बालू महाराजांच्या कडून मंडळानं मला सांगितलं, कल्याण महाराज तुम्ही पोवाडा घ्या. वैयक्तिक ते मला 51,000 रुपये देत आहे. नाही मला मंडळाचं पटलं गड्या बालू महाराज, मंडळाची एक गोष्ट पटली. तुम्ही एका एका कामात 2-2 कामं करून घेता. कीर्तन झालं, आता कीर्तनावर पोवाडा फ्री. म्हणून महिला मंडळाकरता सुद्धा फोन पे नंबर देतो. काही काय माय मावल्याला भारी आहे, काही काय मनात काय म्हणत असे नाही, माझ्या ध्यानात होतं बरं का, पण घरी विसरून राहील, नाही तर किती मस्त पावाडा काय महाराजांनी. हे सगळं असतं आहे ना. बरं, आनंद आहे. तेव्हा पोवाडाही तुमच्या करता या ठिकाणी घेईल एकदा पांडुरंगाचं. म्हणजे तुकोबाराय म्हणतात या माझ्या मागे, गोड आवाजात चिंतन पांडुरंगाचं या ठिकाणी झालं आणि म्हणून आनंद या ठिकाणी झाला. म्हणून त्या देवाला शरण जावं. आता प्रत्यक्ष भगवान परमात्मा ठिकाणी आले. आता भक्त बालू महाराजांनी आणि शंभूराजे मित्रमंडळ असेल, शिवस्वराज्य मंडळ असेल, पुंजामाई मित्रमंडळ असेल, या सगळ्याला एक विनंती करतो. आता एवढ्या जागेचा जो रस्ता असेल ना, भाऊंना वगैरे सांगून तेवढा रस्ता या ठिकाणी करून घ्यावा. कारण दर्शनाला येणारी मंडळी राहतील आणि आसपासची जी मंडळी असतील त्यांनी यामध्ये योगदान द्यावं आणि एक गाडी येईल अशा स्वरूपाचा रस्ता देण्याचं उदारमन
दाखवतील. मोठी उदार मंडळी आहेत आपल्या निवासी तालुक्यातली, त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. मी तुमचे आभार मानतो. आज किती आनंद झाला लक्षात घ्या. आणि आमचे हार्मोनियम वादक काय नाव, हो आमचे गवळी दादा, काय छान हार्मोनियम वाजवली त्यांनी. मला ते काय आहे, ते हार्मोनियमचा स्वर असला जरा बरं वाटतं आणि खूप सुंदर. वा, जाऊ द्या काय हरकत नाही, आहे ना. यावर एक फ्री एक आहे ते बंधू दीपक भाऊ बसले. 1-2 मिनिटाचं एक उदाहरण देतो, लक्षात घ्या. काय असतं, काही ठिकाणी हार्मोनियम वापरत नाही, पण ते मला हार्मोनियम कार्यक्रमाला असले जरा बरं वाटतं. गायनाचार्याला सुद्धा हार्मोनियम असले जरा बरं वाटतं. म्हणून हार्मोनियम कीर्तनात असावी असं म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे, बाकी नाही. ज्याची परंपरा असेल त्या पद्धतीने, त्याबद्दल नाही. परंतु एका गावात मी कीर्तनाला गेलो आणि तिथं नेमकी पेटी नव्हती. मी संयोजकाला म्हटलं, पेटी? तीन बाबा इथं पेटी तर नाही, पण वाजवणारा 10 किलोमीटरच्या बाहेर आहे. तुमच्या गावात पेटी वाजवणार? पेटी नाही, वाजवणारा नाही. म्हटलं पण आज कार्यक्रमाला कीर्तनाला पेटी पाहिजे होते राव. त्यांनी, महाराज तो आला असता, पण त्यांनी तिकडून फोन करून सांगितलं मृदुंग वाजवायला कोणी. आमच्या तर काही कमी नाही बरं का, राजकारणातच फक्त कुरू घड्या असं समजू नका बरं का. इकडं लय अवघड आहे, आपलं काय दाखवून ठेवायचं. मी खरं बोलतो माय बापा. मी म्हटलं तिथं किरण महाराज वाजायला, आणि अजून आमचे सोमनाथ दादा आहे. आता ते यांचं नाव ऐकलं होते का म्हणे, आपण तर येणारच नाही. मी म्हटलं का मग? ते म्हणे काय येणार नाही? ते म्हणे त्याच्याकडे माझे पैसे. म्हणलं म्हणून येणार नाही. आणि मी जर गेलो आणायला तर ते म्हणे, हा मोटरसायकल जा बरं तुम्ही. मी मोटरसायकलवर गेलो, मला पाहिल्यावर त्याला एवढा आनंद झाला. महाराज 11 किलोमीटर तुम्ही आले. मी म्हटलं तुमच्या जवळ आलो, हार्मोनियम घेऊ, तुम्ही आज का नाही आले? त्यांनी मला तुमचं नाव ऐकलं तर मला वाटत होतं यावं, पण मला कळालं तिथं वाजवायला सोमनाथ महाराज ते आहेत आणि त्यांच्याकडे माझे नेमके पैसे आहेत, म्हणून मी येणार नाही. बरं म्हटलं, माझ्यासाठी तुमच्यासाठी येतो बाबा, पण माझी एक अट आहे. मी म्हटलं काय? मी तिथं गेल्यानंतर त्यांचं तोंड तिकडं, महातोंड इकडं. मनात म्हटलं तू स्टेजच्या खाली का बसाना, फक्त मला स्वर ऐकू आला म्हणजे बा झालं. आला खरंच नाही. आल्यावर माईकवाला आमच्या डोळे भोवलं सांगितलं, माईक इकडं द्या. यांचं तोंड इकडं, त्याचं तोंड इकडं. असं कीर्तन रंगलं महाराज. लोक हसले, रडले, गंभीर झाले, टाळ्या वाजवल्या. 1.5 तास कीर्तन झालं आणि त्याच्या लक्षात आलं यांच्याकडे आपले पैसे आहेत, पण चालू कीर्तनात तर मागता येणार. मग त्यांनी सप्तकात दाखवून दिलं, सारे ग म प ध नि सा, माझे पैसे कधी देतो. आता ही दोघही मंडळी हुशार होती. त्याने पठ्या कीर्तनात सप्तकात दाखवतो काय, माझे पैसे कधी देतो. यांनी मृदुंगात दाखिलं, देईन तर देईन, नाही तर नाही देईन. वा, देईन तर देईन, नाही तर नाही देईन. आता हे म्हणायचे माझे पैसे कधी देतो, आणि हे म्हणायचे देईन तर देईन, नाही तर नाही देईन. तेवढ्यात एक वाघ्या, नेमकं माझं कीर्तन शिवशाहीराने हबप, त्याला बिचारायला आवडलं नाही. 7 ते 9 कीर्तन, त्याला वाटलं आपला 11च्या पुढे चालू होतोय. मग आता प्रसादही घेऊन 11 वाजता पुढे जाऊ पुढच्या गावाला, म्हणून ते नेमकं पुढे बसला. आणि हे म्हणायचे माझे पैसे कधी देतो, सारे ग म प ध नि सा, आणि हे म्हणायचे देईन तर देईन, नाही तर नाही देईन. तेवढ्यात तो उठला आणि त्याने पिशीतून खंजिरी काढली, केलं सुरू, अरे डुबले का डुबले का डुबले का डुबले का. म्हणून आमच्यातही काही कमी नाही. विठाला म्हणून संत शिरोमणी नामदेव महाराज या ठिकाणी शेवटच्या चरणात सांगतात, बर धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याते अंतरे, नारायण नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याशिमाय प्रसवली प्रसवली तया, कुळाचा उद्धार तो तरी निर्धार, नामा म्हणे नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याशिमाय प्रसवली. माय बापा, यथामती यथावकाश माझ्या बालबुद्धीला परमादरणीय परमश्रद्धेय शांती ब्रह्म गुरुवर्य भास्कर गिरीजी बाबा यांच्या कृपा आशीर्वादानं नामदेव महाराजांच्या अभंगावरती चिंतन, निरूपण आणि प्रबोधन हे करण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना माझं काही चुकलं असेल किंवा तुम्हाला काही गोष्टी चुकीच्या वाटत असतील तर उदार अंतःकरणानं लेकराला क्षमा करा. एकदा गोड आवाजात भजन करा. ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा. ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा. ओम नमो
व्यसन गिरे बाबा